भिवंडीवाड़ा मार्ग की खस्ता हाल स्थिति पिछले कई वर्षों से यात्रियों, कामकाजी लोगों और विद्यार्थियों के लिए बड़ी परेशानी का कारण बनी हुई है। इस सड़क की मरम्मत को लेकर कई बार आंदोलन हुए, लेकिन भ्रष्ट ठेकेदारों और सार्वजनिक बांधकाम विभाग के लापरवाह अधिकारियों पर कोई कार्रवाई नहीं हुई। इसी के विरोध में मंगलवार को भारतीय जनता पार्टी के मंडल अध्यक्ष नीलेश गुरव के नेतृत्व में अनगांव में जोरदार रास्ता रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में भाजपा के ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक शामिल हुए। आंदोलन के चलते भिवंडीवाड़ा मार्ग के दोनों ओर वाहनों की लंबी कतारें लग गईं। इसके बाद भाजपा प्रतिनिधियों ने गणेशपुरी पुलिस स्टेशन के प्रभारी कमलेश बछाव को अपनी मांगों का निवेदन सौंपा। चालू करा रे चालू के रोल काय सांगाल तुम्ही भिवंडीवाड़ा रस्त्याचे आंदोलन करतात। भारतीय जनता पक्ष आज सगळ्यात शेवटी आंदोलनाला उतरले, काय नक्की कारण आहे? नक्कीच आपण बघितलं तर आज या सर्व भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा होते की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज या आंदोलनाची वेळ भारतीय जनता पार्टीला का आली। पण मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांना या रोडसाठी जवळजवळ 881 करोडचा निधी दिलेला आहे आणि तो निधी देऊन मंजुरी करून त्याचं शासन निविदा झालेला आहे, टेंडर झालेलं आहे, पण टेंडर होऊन त्याचं उद्घाटनही झालेलं आहे। परंतु या भ्रष्ट ठेकेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठपुरावा केला, निकृष्ट दर्जाचं काम केलं। कुठल्याही किती लोकांची इथं जीवितहानी झालेली आहे, जवळजवळ 81 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्यामुळे आम्हाला जाब विचारण्याचा अधिकार नाही का, हा मी सवाल करतोय। आता आम्ही जाब विचारू शकत नाही का? आज लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले आहेत, घरचे करते पुरुष आज मृत्युमुखी पडलेले आहेत। ज्या पद्धतीने या ठिकाणच्या ठेकेदारांवरती कारवाई होईल म्हणून वेगवेगळे आंदोलनं झाली, श्रमजीवीचं मोठं आंदोलन झालं, पण अजूनही सरकार म्हणून ज्या भाजपाने कारवाई करायला पाहिजे होती, काळ्या यादीत टाकायची, ती आजपर्यंत केलेली नाही का? कशामुळे? तेच सांगायचं आहे की मागच्या वेळेला अधिवेशनामध्ये त्यांच्या विरुद्ध ब्लॅक लिस्टमध्ये त्यांना टाकण्यासाठी ठराव घेतलेला आहे, पण तो अजून पारित केलेला नाही। तोच पारित करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। स्पीड न्यूज भारत।